श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. ब्रह्मकमळ रात्रीच का उमलतं, त्याचबरोबर ब्रह्मकमळ फुलल्यावर कोणत्या शुभ घटना घडतात याचीच अगदी सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ब्रह्मकमळ जे रात्री उमलतं आणि चमत्कार घडतो. बघा, ब्रह्मकमळ उमललं म्हणजे आपल्या घराचे नशिबाचे दरवाजे उघडतात असं म्हटलं जातं. साक्षात ब्रह्मदेवाची कृपा मानलं जाणारं हे ब्रह्मकमळ हे आपल्या घरात उमललं तरी ते फूल फक्त काही तासांसाठीच असतं. या वेळेत काही आवश्यक गोष्टी कराव्या असं सांगितलं जातं. तर नक्की बघा, कुठल्या गोष्टी करायच्या आहे, का करायच्या आहे, त्याच्या मागचं काय महत्त्व आहे हेच या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या घरीसुद्धा जर ब्रह्मकमळ असेल आणि ते उमललं असेल तर त्यावेळी काय करावं हे सुद्धा जाणून घेऊ. ब्रह्मकमळ हे काही तासांसाठी उमलणारं दुर्मिळ फूल मानलं जातं आणि हे पाहण्यासाठी अनेक जण रात्रभर जागरणसुद्धा करतात. पण या फुलाबद्दल अशी श्रद्धा का आहे की ते फुललं की घरात शुभ घटना घडतात? खरंच यामुळे मनोकामना पूर्ण होतात का? तर ब्रह्मकमळाशी संबंधित अगदी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. बघा, ब्रह्मकमळ फुलणं हे शुभ मानलं जातं. हे फूल उमलल्यावर घरातील वातावरण अधिक प्रसन्न आणि शांत होतं अशी अनेकांची धारणा आहे. त्यामुळे अनेक कुटुंब हे फूल उमलल्यावर संपूर्ण कुटुंबासह त्याचं दर्शन घेतात आणि देवाची प्रार्थना करतात. ब्रह्मकमळ या नावामुळे या फुलाचा संबंध सृष्टीचे निर्माता भगवान ब्रह्म यांच्याशी जोडला गेला आहे. काही धार्मिक मान्यतेनुसार ते फूल भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान शिव यांनाही अत्यंत प्रिय मानलं गेलं आहे. त्यामुळे हे फूल उमलल्यावर या देवतांची पूजा करणं विशेष कृपा प्राप्त करून देतं असंही म्हटलं जातं. आता ब्रह्मकमळ उमलताना मनापासून केलेली प्रार्थना ही देवापर्यंत पोहोचते आणि मनातील इच्छा पूर्ण होते असंही म्हटलं जातं. आणि म्हणून अनेक जण हे फूल उमलल्यावर शांत मनानं देवाचं नामस्मरण करतात आणि आपल्या इच्छा व्यक्त करतात. वास्तू आणि धार्मिक श्रद्धेनुसार ब्रह्मकमळ फुलणं हे घरातील समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आर्थिक अडचणी कमी होऊन प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होतात असंही म्हटलं जातं. यामुळे व्यवसाय, नोकरी किंवा आर्थिक व्यवहारात सकारात्मक बदल होण्याची ही श्रद्धा व्यक्त केली जाते. अनेकांच्या मते बघा, ब्रह्मकमळातून निर्माण होणारी सात्विक ऊर्जा जी आहे ही घरातील नकारात्मक वातावरण कमी करण्यास मदत करते आणि त्यामुळे घरात शांतता आणि सकारात्मक विचार देखील वाढतात. त्याचबरोबर बघा, हे फूल जे आहे ते वास्तुदोष कमी करण्याचं प्रतीकही मानलं जातं. ब्रह्मकमळ फुललं की संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन त्याचं दर्शन घेतात आणि पूजाही करतात. त्यामुळे कुटुंबातील प्रेम, विश्वास आणि एकोप्यात वाढ होते. अनेक जण या क्षणाला शुभ मानतात आणि हे फूल वर्षातून एकदाच किंवा फार क्वचित उमलतं. शिवाय ते रात्री उमलून पहाटेपर्यंत ते कोमेजून जातं. त्यामुळे त्याचं दर्शन मिळणं हे बघा स्वतःमध्येच भाग्याचं लक्षण मानलं जातं. ब्रह्मकमळाची सर्वात मोठी खासियत म्हणजे ते बहुतेक रात्री उशिरा उमलतं आणि काही तासात ते कोमेजतं. म्हणून लोक त्याला निसर्गाचा चमत्कार असंही म्हणतात. या दुर्मिळ क्षणाचा अनुभव घेण्यासाठी अनेक जण रात्री जागून त्याची वाट पाहतात. अनेक घरांमध्ये ब्रह्मकमळ उमलल्यावर भगवान श्रीहरी विष्णू आणि शिव, माता लक्ष्मी किंवा आपल्या कुलदेवतांचीही पूजा करतात. दिवा लावून मंत्र जप करतात, आरती करतात आणि प्रार्थना करण्याची प्रार्थना देखील करत असतात. हे ब्रह्मकमळ फक्त सुंदर फुलच नाही तर अनेकांसाठी ते आध्यात्मिक जागृती, ते पवित्रता आणि ईश्वराशी जोडणारं प्रतीक मानलं जात आहे. त्यामुळे ध्यान, जप किंवा साधनेसाठी हा क्षण अत्यंत शुभ मानला जातो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मकमळाचं वैशिष्ट्य
काय तर बघा, ब्रह्मकमळ साधारणतः रात्री 10 ते 11 नंतर उमलायला सुरुवात करतं आणि काही तासात ते पूर्ण बहरतं. हे फूल केवळ काही तासांसाठीच उमललेलं असतं. पहाट होण्यापूर्वीच ते हळूहळू पुन्हा कोमेजत असतं. ब्रह्मकमळाला अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं. त्यामुळे ते उमलल्यावर अनेक जण देवाची पूजा प्रार्थना करतात. आपणही आपल्या प्रथा परंपरेनुसार ब्रह्मकमळ उमललं तर प्रार्थना करावी, देवाचं नामस्मरण करावं, कुलदेवतेचं नामस्मरण करावं. आता बघा, ब्रह्मकमळ उमलल्यावर नेमकं काय करावं. तर पांढऱ्या शुभ्र रंगाचं ब्रह्मकमळ हे सौम्य आणि मनाला आनंद देणारा सुगंध घरभर पसरवतो असंही म्हणतात. ब्रह्मकमळ फुलण्याचा क्षण हा निसर्गाचा एक सुंदर अनुभव आहे. तुमच्या घरातही जर ब्रह्मकमळाचं रोप असेल आणि त्याला फूल आलं तर तो क्षण नक्कीच अनुभवण्यासारखा आहे. ब्रह्मकमळ फुलणं हा निसर्गाचा एक अद्भुत अनुभव आहे. त्याच्याशी अनेक धार्मिक श्रद्धा, पौराणिक कथा त्या देखील जोडलेल्या आहेत. काही लोक याला शुभ संकेत म्हणतात, तर काहींसाठी तो निसर्गाचा सुंदर चमत्कार असतो. मात्र ब्रह्मकमळाशी संबंधित सुख समृद्धी, धनलाभ, मनोकामना पूर्ण होणं आणि वास्तुदोष दूर होणं या सर्वच गोष्टी धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या प्रत्येकाच्या मान्यावर आहे. मग जर तुमच्या घरीही ब्रह्मकमळ फुललं असेल तर त्या सुंदर क्षणाचा आनंद घ्या, देवाचं नामस्मरण करा आणि सकारात्मक विचारांनी नवीन सुरुवात करा. तर मंडळी, तुमच्या देखील घरी ब्रह्मकमळ आहे का आणि त्याला देखील असं फूल आलेलं आहे का? तर कमेंटमध्ये नक्की सांगा.